कोपरगाव तालुक्यातील चासननळी येथे विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे गव्हाच्या पिकाला भीषण आग लागून सुमारे 1.5 एकर गहू जळून खाक झाल्याची घटना 27 मार्च रोजी सायंकाळी 4:30 ते 5 दरम्यान घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चासननळी येथील शेतकरी अनिकेत रावसाहेब चांदगुडे यांच्या शेतातून जाणाऱ्या उच्चदाब वीज तारा अत्यंत खाली असल्यामुळे वाऱ्यामुळे त्या एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या गव्हाच्या पिकावर पडल्या आणि काही क्षणातच पिकाने पेट घेतला आणि या आगीने वेगाने फैलावत संपूर्ण गहू जळून खाक झाला आहे। या घटनेत चांदगुडे यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून विशेष म्हणजे खालील वीज ताऱ्यांबाबत वारंवार महावितरणाकडे म्हणजेच MSEB तक्रार करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। घटनेची माहिती मिळताच चासननळी येथील कनिष्ठ अभियंता तेजस बनकर, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण कोळी तसेच बाह्य स्त्रोत कर्मचारी शिवाजी चांदगुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी जळालेल्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी हरीश चांदगुडे, किसन पवार, भास्कर पवार, बाळासाहेब भारती, शरद पवार, शुभम पवार आदी शेतकरी उपस्थित होते। दरम्यान या घटनेमुळे मात्र परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून अशा घटना टाळण्यासाठी वीज तारा सुरक्षित उंचीवर नेण्याची मागणी होत आहे। आमच्या शेजारचे अनिकेत रावसाहेब चांदगुडे यांचं खूप मोठं गव्हाचं हे लपटीमुळे नुकसान झालेले, त्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी अशी आमची इच्छा आहे। आणि दुसरी गोष्ट अशी राहिलेली का हे जे गाळे खूप जुने झालेले, त्या गाळ्यांना खूप मोठं अंतर पडलेले, काही गाळे डायरेक्ट डोक्याला टाकतात, तर ते शेतकऱ्यासाठी खूप वाईट परिस्थिती। तर लवकरात लवकर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे अशी आमची इच्छा आहे। आज रोजी माझ्या शेजारी सुनीता रावसाहेब चांदगुडे यांच्या गव्हाचे आगीमुळे खूप नुकसान झालेले आहे। लाईटचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे वायर लपटी झाले, वारा खूप होता, त्यामुळे पूर्ण त्यांचे 2 एकर गव्हाचे नुकसान झालेले आहे। तरी सदर ठिकाणी MSEBचे अधिकारी वगैरे येऊन गेले, त्यांनी संपूर्ण पंचनामा किंवा माहिती घेतली। त्यानुसार हा जो DP आमच्या इथला ज्याच्यावर ते 8 ते 10 शेतकरी आहेत, तर ते पूर्ण गाळा हा पूर्ण जे 2 पोल मधील अंतर आहे ते जादा आहे आणि प्रत्येक गाळ्याला असं तारा खाली आलेले आहे। तरी साहेबांनी कबूल केलेलं आहे, त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण गाळे टाईट करून देण्यात यावे व सुनीता रावसाहेब चांदगुडे यांची नुकसान भरपाई देण्यात यावी। निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क।